नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपल्या छानशा व्हिडिओमध्ये सर्व माझ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण जो ब्लाऊज आहे, जो मी घातलेला ब्लाऊज आहे, तुम्ही पाहू शकता तो ब्लाऊज कशा पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे। एकदम व्यवस्थित ब्लाऊज फिटिंग झालेला आहे, कुठेही चुनी वगैरे घोळ वगैरे पडलेला नाही। जी बाही आहे, शोल्डर आहे, एकदम शोल्डरचा जो भाग आहे तो एकदम जागच्या जागी आहे। मैत्रिणींनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो ब्लाऊज आहे तो आपण पूर्ण स्टिचिंग आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायची आहे। मैत्रिणींनो, हा जो ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकता, काही मैत्रिणी काय करतात, ब्लाऊज घालून दाखवतात। तर मैत्रिणी, ब्लाऊज घातल्यानंतरच ब्लाऊजची फिटिंग समजते का? तर नाही मैत्रिणींनो, जेव्हा आपण ब्लाऊज स्टिचिंग करू, स्वतः शिवू आणि मगच घालू, तेव्हाच आपल्याला ब्लाऊजची बरोबर फिटिंग केलेली आहे की नाही, स्टिचिंग झालेली आहे की नाही ते समजतं, बरोबर। तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे ब्लाऊजचं आहे पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे। ब्लाऊज स्टिचिंग पासून फिटिंग पर्यंत सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करूयात। ते हे बॅक साइड पाहू शकता, एकदम परफेक्ट आपली आलेली आहे। जे शोल्डर आहे ते सुद्धा आपले एकदम जागच्या जागी आहे, एकदम व्यवस्थित ब्लाऊज आपला फिटिंग झालेला आहे। जर तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची अशी फिटिंग हवी असेल तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। मी ब्लाऊजची फिटिंग कशा पद्धतीने करते, ब्लाऊज कसं स्टिच करते, पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहिल्यावरच तुम्हाला तुमचा ब्लाऊज परफेक्ट कटिंग मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ह्या ब्लाऊजची कटिंग पाहू शकता किंवा मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देईन, तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। आणि आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजची जी फिटिंग आहे, ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि ब्लाऊज फिनिशिंग मध्येच यायला हवा शिवताना, हेही तितकंच महत्त्वाचं असतं। त्यासाठी हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील। ब्लाऊज कसा शिवला गेला पाहिजे, जर कस्टमरचा ब्लाऊज आहे तो बिघडला तर आपला खूप मोठं नुकसान होऊ शकतं किंवा जे कस्टमर आहे ते नाखुश होऊन परत रिटर्न जाऊ शकतं। त्यासाठी आपण ब्लाऊज कशा पद्धतीने शिवला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। ज्या मैत्रिणींना फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग जमत नाही त्यांनी हा व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे हा व्हिडिओ ज्यांना म्हणजे ज्या मैत्रिणींना फोर्टक ब्लाऊज जमत नाही त्यांना पण एकदम सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ब्लाऊजची स्टिचिंग पण जमल आणि मागचा व्हिडिओ पाहिल्यानंतर ब्लाऊजची कटिंग सुद्धा एकदम व्यवस्थित जमल। आणि जो म्हणजे या आधी व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये सुद्धा मी ब्लाऊजची पूर्ण कटिंग कशा पद्धतीने केली, 32 ते 40 साईज पर्यंत हा फोर्टक ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचा ते सगळे विषय सविस्तर मी माहिती दिलेली आहे। तर हा व्हिडिओ मैत्रिणींनो प्लीज तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा, कारण की जे व्हिडिओ मी अपलोड करत असते तुम्हाला व्हिडिओ मध्ये स्टिचिंग करताना ज्या ज्या गोष्टी समजावून सांगत असते, त्याच्यासाठी तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला ज्या गोष्टी समजायला हव्यात ब्लाऊज कटिंग करताना, स्टिचिंग करताना, त्या समजत नाही, काय पॉइंट मिस होतात, त्याच्यामुळे तुमचा ब्लाऊज कुठेतरी चुकल्यासारखा तुम्हाला वाटतो। तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी मैत्रिणींनो हा व्हिडिओ प्लीज तुम्ही लास्ट पर्यंत पहा आणि माझ्या पद्धतीने ज्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करते, स्टिचिंग करते, त्या पद्धतीने तुम्ही पण ब्लाऊज कटिंग करा, स्टिचिंग करा आणि नवीन काही शिकायला मिळेल। म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही नवीन शिकायला मिळणार आहे। तर हा व्हिडिओ कंटिन्यू पहा। मग चला मग काय करूया, आपण आजच्या आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर पाहू शकता मैत्रिणी, मी समोरचा पार्ट आहे त्याला संपूर्ण बाजूने जे अस्तर आहे ते जॉईन करून घेतलेलं आहे। या पद्धतीने दोन्ही टक्सच्या बाजू आहे त्या समोर समोर ठेवून घेतल्या। ही क्रॉस पट्टी आहे ती सुद्धा आपण व्यवस्थित आपल्याला काय करायची आहे, स्टिचिंग करून घ्यायची। आता ह्या ब्लाऊज मध्ये आपण मार्क केलेला आहे, जे आपण 4 टक्सचे जे आपले टक्स असतात ते आपण 1.5 इंचाच्या शिलाई मार्जिनने घ्यायचे असतात आणि जो हा मोठा टक्स आहे तो 1.5 इंचाच्या शिलाई मार्जिन नुसार आपल्याला घ्यायचा असतो। आणि ह्या पद्धतीने मी हा टक्स खालच्या बाजूचा घेतलेला आहे, त्या बाजूचे जे टक्स आहेत ते आपले एकदम एक चाप म्हणजे 2 चाप म्हणतात ना, म्हणजे 1.5 इंच 2 रेषा, असे 2 रेषा इतकंच आपल्याला हे जे बाकीचे टक्स आहेत ते मार्जिन घ्यायची आहे त्यांची आणि व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे जे टक्स आहेत ते देऊन घ्यायचे। मैत्रिणींनो पूर्ण मला हे सांगायचंय तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून, हे जे टक्स आहे ते आपण कशा पद्धतीने दिले पाहिजे, जी क्रॉस पट्टी आहे ती कशी आपण स्टिच केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे। तर मी हा जो खालच्या बाजूचा टक्स असतो तो घेतलेला आहे 1.5 इंचावरती आणि ह्या पद्धतीने टक्सला तुम्ही पाहू शकता कसा पफ वगैरे खूप छान आलेला आहे। बाकीचे ज्या वेळेस आपण टक्स देतो त्यावेळेस सुद्धा अजून आपला जो पफ आहे किंवा आपला जो कटोरीचा भाग असतो किंवा आपले जे पॉइंट असतात, 4 टक्सचे जे पॉइंट असतात ते एकदम परफेक्ट आपले जे छातीची बाजू असते किंवा छाती असते त्यामध्ये एकदम परफेक्ट बसतात। आणि ते पाहू शकता मी पाहिलेलंच आहे फ्रंटला, मी हा जो ब्लाऊज घातलेला आहे मला पण वाटलं की तुम्हाला सुद्धा ब्लाऊज स्टिचिंग यायला हवी आणि खूप दिवसापासून मी ब्लाऊज
शिवलेला नव्हता माझा स्वतःचा, मग मी असा विचार केला की मी पण ब्लाऊज शिवून तुम्हाला दाखवेल सुद्धा आणि स्वतःचा ब्लाऊज घालून दाखवेल सुद्धा, आणि त्यानंतर ब्लाऊज कटिंग कसा करायचा, स्टिचिंग करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवाव्यात, यासाठी हा व्हिडिओ आहे मैत्रिणी. तर क्रॉस पट्ट्या मी कशा पद्धतीने ठेवून घेतल्या पाहू शकता. अस्तरच्या बाजूला अस्तरची क्रॉस पट्टी आणि जो पीस आहे त्या बाजूला पिसाची क्रॉस पट्टी, बरोबर. म्हणजे जे साडीतलं फॅब्रिक आहे किंवा साडीतला ब्लाऊज पीस आहे त्याचीच क्रॉसपट्टी घेतलेली आहे. तर पाव इंचाच्या शिलाई मार्जिनने काय करायचं, आपल्याला दोन्ही बाजूच्या जे क्रॉसपट्ट्या आहेत त्या व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायच्या. त्याचबरोबर या पद्धतीने रोल करायचा आणि दोन्ही ज्या क्रॉसपट्ट्या आहेत त्या एकावर एक ठेवून आपल्याला पूर्ण दाब शिलाई देऊन घ्यायची. तर पाहू शकता या पद्धतीने. आणि पुन्हा एकदा डबल टिप द्यायला विसरायचं नाही. मैत्रिणी तुम्ही नेहमी व्हिडिओ मध्ये पाहत असाल मी सांगते डबल टिप द्या, डबल टिप द्या. तर मैत्रिणी ही गोष्ट का महत्वाची आहे ते सांगते. जर आपला ब्लाऊज कुठं उसवला लवकर तर आपली जी शिलाई आहे ती पण वायाला जाते, बरोबर. त्यासाठी डबल टिपा द्यायच्या हे विसरायचं नाही मैत्रिणींनो. त्याच पद्धतीने हा जो दुसरा भाग आहे तो सुद्धा जसा आपण क्रॉसपट्टी जॉईन केली ना ती त्याच पद्धतीने ही पण जॉईन करून घेऊयात. तर पहा कशा पद्धतीने जॉईन करतेय. जॉईन करून दोन्ही घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, हुक लूक पट्टी तयार करायची. आता ही आपण उलट्या बाजूने ज्या वेळेस हुक लूक पट्टी तयार करायला घेतो, आता ही जी पट्टी आहे ती आपण काय करणार आहे, लूक पट्टी तयार करणार आहे. कारण की उलट्या बाजूने आपल्याला समोरच्या बाजूला फोल्ड करायची आहे. ती कशी केली, अर्धा इंच खालून फोल्डिंगला घेतलं, फोल्ड केली, अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिनने टिप मारून घेतली, पुन्हा उलट करून दाब शिलाई देऊन घेतली. आता आपल्याला जिथे मी शिलाई देऊन घेतलेली आहे तिथं काय करायचंय, तुम्ही पाहू शकता जिथे शिलाई दिली ती पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यावर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित 5 नंबरची टिप देऊन घ्यायची. कारण की ज्यावेळेस पूर्ण ब्लाऊज शिवून होईल त्यावेळेस आपल्याला तिथं काच करायचे आहेत गोट वगैरे दिल्यानंतर. तर त्यासाठी 5 नंबरची टिप देऊन घ्यायची. नंतर आपल्याला जो टिप आहे ती उसवावी लागते त्यासाठी. त्यानंतर ह्या बाजूने सुद्धा मी एक पट्टी घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता तयार करून. एक बाजूला शिलाई देऊन घेतली, फोल्ड केली आणि या पद्धतीने ठेवून घेतली. आता ह्या बाजूने आपल्याला काय करायची, हुक पट्टी तयार करायची. या बाजूला आपले ब्लाऊजचे हुक लागले जाणार आहेत किंवा आपण ते हुक स्टिचिंग करून घेणार इथं हाताने. तर ह्या पद्धतीने ती बाहेरच्या बाजूने फोल्ड करायची, दाब शिलाई देऊन घ्यायची आणि व्यवस्थित आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची. पट्ट्या पूर्ण आतमध्ये दुमडून घ्यायची आपल्याला. या पद्धतीने आपले हुकलूक पट्टी सुद्धा व्यवस्थित लावून झालेली. ज्या मैत्रिणींना समजत नाही हुकलूक पट्टी कशा पद्धतीने लावायची त्यांना सुद्धा एकदम सहज जमेल अशा पद्धतीने हुकपट्टी लावली तर. आणि त्यानंतर हुकपट्टी चेक करायची, कोणती जास्त आहे कोणती कमी आहे. जी जास्त आहे ती आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे, जे आपल्या गळ्याचा आकार आहे त्यानुसार, बरोबर. त्यानंतर आता जो गोट आहे तो मी मारायला एक पट्टी घेतलेली आहे फोल्ड करून आणि व्यवस्थित गळ्याच्या आकारानुसार हा गोट मी मारून घेते. त्यानंतर गोट मारल्यानंतर आपल्याला मी ही सरळ पट्टी काढून घेतलेली आहे गोट मारण्यासाठी. आणि गोटची जी शिलाई दिल्यानंतर जो कपडा आपला पाव इंच उरतो त्यावेळेस आपण तिथं टक्स म्हणजे कट्स मारून घ्यायचे, जेणेकरून आपली जी फोल्डिंगची पट्टी आहे किंवा आपले जो गोट आहे तो पलटी होणार नाही याची आपल्याला काळजी घेतच आपलं ब्लाऊजला गोट देऊन घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूचा आपण गोट देऊन घेतलेला आहे. पाहू शकता एकदम आपला परफेक्ट समोरचा पार्ट रेडी झालेला आहे. तर मैत्रिणींनो या पद्धतीने समोरचा पार्ट रेडी करून घ्यायचा. आणि तुम्ही पाहू शकता मी बॅक साइड सुद्धा रेडी करून घेतलेली आहे. लेसनी मी सिंपल अशी डिझाईन सुद्धा बॅक नेकला बनवून घेतलेली आहे. जर तुम्हाला साधा सोबर जर ब्लाऊज हवा असेल तर ह्या पद्धतीने काय करायचं आहे, बॅक नेकला डिझाईन बनवून घ्यायची. गोलगाळ्यावर सुद्धा इतकी सुंदर ब्लाऊज डिझाईन होऊ शकते. तर ह्या पद्धतीने काय केलं आहे मी बनवून घेतलं. त्यानंतर महत्वाची गोष्ट आपला जो फ्रंट पार्ट आहे जो शिलाई झाल्यानंतर आपल्याला चेक करायचा आहे जास्त आहे की नाही. कारण की आपली ज्या ब्लाऊजची घडी होती ती 9.5 इंच होती तयार आपण घेतली होती का नाही, तर ही पण 9.5 आहे की नाही ते चेक करायचं. पण हे तर काय होतं पाव इंच जास्त होतं. मग मी काय केलंय बाजूचा जो जास्तीचा कपडा आहे तो व्यवस्थित कटिंग करून घेतला. हा कशासाठी घ्यायचा आहे, ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करतो त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, समोरच्या बाजूला घोळ पडू शकतो किंवा समोरचा भाग जास्त होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला अगोदर जे फ्रंट पार्ट आहेत ते व्यवस्थित चेक करून घ्यायचे कमी जास्त आहेत का नाही. त्यानंतर जो बॅक साइड आहे तो ठेवून घेतलाय उलट्या बाजूने आणि त्याच्यावर सुईच्या बाजूने फ्रंट पार्ट ठेवून घेतलाय आणि व्यवस्थित शोल्डरला दोन रेषा इतकत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर आपलं जे शोल्डर आहे ते
ह्या पद्धतीने जर तुम्ही शोल्डर फिटिंग केलं किंवा शोल्डर शिवलं, शोल्डरला टिप मारली, तर आपलं शोल्डर कुठेही जाणार नाही. एकदम खांद्यावर जिथे आपलं शोल्डर पॉइंट आहे खांद्यावरचा, तिथेच आपलं ते शोल्डर राहणार आहे. आणि ह्या पद्धतीने मी शोल्डर टिप देऊन घेतलेली आहे. डबल टिपा देऊन घ्यायच्या. त्यानंतर आता ह्या टिपा दिल्यानंतर मैत्रिणींनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठे, आता ह्या पद्धतीने टिपा दिल्यानंतर आपलं काय होतं, जे शोल्डर आहे ना, त्या वरती उचलल्यावानी वाटतं. आणि दोन्ही शोल्डरच्या ज्या टिपा आहेत किंवा जो शोल्डर आहे ते परफेक्ट आहे की नाही, सेम आहे की नाही, ते पण आपल्याला चेक करून घ्यायचंय. हे पाहू शकता मी दोन्ही सेम आहे की नाही ते चेक करून घेतलंय. कोणतं कमी जास्त असेल ना, तर ते आपण काय करायचंय, कटिंग करून घ्यायचंय. तर पाहू शकता हे ना थोडस एक बाजूला जास्त होतं, ते मी कटिंग करून घेतले. त्यानंतर मोंढ्या खालचा भाग सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे, कमी जास्त आहे की नाही. दोन्ही बाजूचं व्यवस्थित चेक करून घ्यायचंय, ज्यामुळे आपल्या मोंढ्या खालची टिप सुद्धा एकदम सरळ येणार आहे. आणि जो मोंढ्या खालचा जो वर खाली भाग होतो तो पण होणार नाही. ह्या पद्धतीने चेक करून घेतल्यानंतर जो जास्तीचा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. हे पाहू शकता. आता ह्या पद्धतीने आपण जे शोल्डर होतं तिथे दाब शिलाई देऊन घ्यायची. ती दिल्यानंतर आपलं शोल्डर एकदम परफेक्ट बसणार आहे आणि वरती उचलल्यावानी दिसणार नाही. ब्लाउजला फिनिशिंग येण्यासाठी ही ट्रिप खूप महत्वाची आहे. ही जी ट्रिक आहे ती तुम्ही तुमच्या ब्लाउजला नक्की फॉलो करा मैत्रिणींनो. मी एवढं सांगत असते कशासाठी, तर ब्लाउज तुमचं परफेक्ट येण्यासाठी. त्यानंतर आपण हे स्लीव्ज आहे ते मागच्या पुढचा भाग आहे, जो समोरचा भाग आहे बाहीचा, त्याला मी खुणा करून घेतलेला आहे क्रॉसच्या. यामुळे काय होतं, आपला जो फ्रंट पार्ट आहे, फ्रंट भागाला फ्रंटचीच बाही जॉईंट झाली पाहिजे. विरुद्ध जॉईंट झाली तर आपला जो ब्लाउज आहे पूर्ण खराब होऊ शकतो. त्यानंतर मी जी स्लीव्ज आहे ती चेक करून घेतलेली आहे, बरोबर बसते की नाही. एकदम परफेक्ट आपलं ब्लाउजच्या जी बाही आहे तिचं कटिंग झालेलं आहे. त्याच्यामुळे आपली जी स्लीव्ज आहे ती पण एकदम परफेक्ट आपली बसलेली आहे. जर मी समोरचा बाजू चेक केली नसती कमी जास्त आहे की नाही, तर आपली एक बाजू जास्त झाली असती आणि एक बाजूला आपली स्लीव्ज कमी पडली असते. तर यासाठी आपण ही गोष्ट आपण चेक करून घ्यायची असते या पद्धतीने. तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपली स्लीव्ज जॉईंट झालेली. त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची स्लीव्ज आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे. आणि जेवढी आपण शिलाई मार्जिन घ्यायची, किती, अर्धा इंच घ्यायची आहे. कमी पण नाही घ्यायची आणि जास्त पण नाही घ्यायची. अर्धा इंचापेक्षा एकदम परफेक्ट आपली अर्धा इंच शिलाई आली पाहिजे. या पद्धतीने डबल टिप देऊन घ्यायची आपल्याला बाहीला सुद्धा. तर पहा, झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं लक्षात घ्या मैत्रिणींनो. आता हे जे पार्ट आहेत, मागचे पुढचे भाग आहेत, ते पुन्हा जॉईंट करून पाहायचे. आपल्या जी स्लीव्ज आहे ती थोडी कमी जास्त आहे की नाही, जे शोल्डर आहे ते कमी जास्त झालेलं आहे की नाही. तर पाहू शकता इथं आपलं थोडस एक रेष एक बाजू जास्त झालेली, तर ती कव्हर कशी करायची. तर पाहू शकता मी कशा पद्धतीने, जिथे आपण शोल्डर पशीटा अजून एक थोडीशी जास्तीची टिप देऊन घ्यायची. त्याच्यामुळे आपली जी बाही आहे आणि जे शोल्डर आहे ते दोन्ही आपले सेम दिसणार आहेत. त्यानंतर एक दोन्ही पार्ट समोरासमोर म्हणजे सुईच्या बाजूने ठेवायचे आणि वरच्या बाजूने आपल्याला कव्हर शिलाई देऊन घ्यायची. आता ही कव्हर शिलाई देताना आपल्याला एक महत्वाचा पॉइंट आहे आणि तो म्हणजे ब्लाउजची फिटिंग, बरोबर. तर जी स्लीव्ज आहे तिची मी आपण जे दंडगेर आहे तेवढा घ्यायचा आहे, त्याच्यानंतर 1.5 इंच घ्यायचा आहे. उरलेला जो दंडगेर आहे तिथे ह्या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची. ही ट्रिक कधी फॉलो करायची, ज्यावेळेस आपण फिटिंग करायला ब्लाउज घेतो त्यावेळेस. कारण मी ज्यावेळेस आता हा दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून टिप मारून घेतली ना, त्याच वेळेस आपल्याला ती टिप फॉलो करायची. त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूचा आपल्याला टिप देऊन घ्यायची. कधी कधी काय होतं, ह्या अशा पद्धतीने सुद्धा आपली नाही एक बाजू कमी जास्त होते. तर ती कमी जास्त झाली तरी आपल्या जी स्लीव्ज आहे, जिथे आपण स्लीव्ह जॉईंट केलेली आहे तिथे आपण व्यवस्थित काय करायचंय, सेट करून घ्यायचंय. किंवा जे कमी जास्त आहे तर तिथं शिलाई देऊन कमी करून घ्यायचं, किंवा जास्त असेल तर तिथं टिप मारून द्यायची. त्यानंतर आपण काय करूया, आता दाब शिलाई देऊन घेऊया ब्लाउज सुईचा करून. या पद्धतीने हे पाहू शकता, याही बाजूला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाउज फिटिंग करायचं आहे मैत्रिणींनो. हे पाहू शकता. आता आपल्याला काय करायचं, आपलं जे घडी आहे ब्लाउजची 32 छातीचं माप आहे, मग 8 इंच घडीचा पॉइंट आहे तो टाकून घ्यायचा. कंबर माझी 26 इंच आहे, मग 6.5 वर हा पॉइंट टाकून घेतलेला आहे. आणि दंडघेर आपला 5.25 इंच आहे, मग 5.25 इंचावर पॉइंट टाकून घ्यायचा. म्हणजे हे तिन्ही पॉइंट आपले काय होणार आहे,
स्लीव्ह आपण सगळ्यात अगोदर ज्या पद्धतीने स्लीव्ह दंडघेर मोजून जास्तीच कटिंग करून घेतलं, टिप मारून घेतलं, त्यामुळे आपली जी फिटिंगची लाईन आहे ती एकदम सरळ आणि परफेक्ट येणार आहे मैत्रिणींनो. आणि एक दोन काय करायचं आपल्याला जास्तीच्या टिपा सुद्धा देऊन घ्यायच्या आहेत. ज्या आपण फिटिंगची टिप दिली ना त्याच्या बाजूला 3 पेक्षा जास्त टिपा द्यायच्या नाहीयेत मैत्रिणींनो, 2 किंवा 3च एवढेच टिपा देऊन घ्यायच्यात. त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूचं कंबर मोजून घ्यायची. 6.5 इंच माझं कमरेचं माप आहे, म्हणजे 26 इंच कंबर आहे, त्याचा एक भाग 6.5 इंच येतो. आपलं जे छाती घेडी आहे ती माझी तयार 8 इंच आहे, मग 8चा पॉइंट टाकून घेतला. आणि जो दंडघेर आहे तो 5.25 इंच आहे, त्याच्यामुळे 5.25 इंचचा या पद्धतीने पॉइंट टाकून घेतलाय. मग ही तिन्ही पॉइंट तुम्ही पाहू शकता आपले एकदम व्यवस्थित आलेले आहेत. आणि तुम्ही पाहिले सुद्धा आहे की मी कशा पद्धतीने ब्लाऊज घातलाय. एकदम माझा परफेक्ट शोल्डर, पाठीचा भाग एकदम जिथल्या तिथं आहे. तर अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने शोल्डर म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी करते ब्लाऊज शिवताना काळजी घेते, ती पण काळजी तुम्ही घ्या मैत्रिणींनो. तुम्हाला ना जर जास्त काही असं वेगळं शिकायला मिळालं असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त चॅनलला आपल्या छान अशी एक कमेंट सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की मैत्रिणी मला कमेंट करून सांगत जा. तर अशा पद्धतीने आपला जो ब्लाऊज आहे 4 टक्सचा तो स्टिचिंग करून झालेला आहे. खूप सर्दी झालेली, आजारी आहे मी, तरी सुद्धा तुमच्यासाठी कस्टमर आहे, म्हणजे कस्टमरचे ब्लाऊज तर शिवावेच लागतात, पण स्वतःसाठी सुद्धा काहीतरी वेळ काढावा लागतो. त्याच्यासाठी मी स्वतः ब्लाऊज शिवला माझा स्वतःचा आणि तुमच्या बरोबर तो शेअर केलेला आहे. कारण मी कस्टमरला बनवू नाही शकत की तुम्ही ब्लाऊज मी शिवते, तुम्ही घालून दाखवा, मी फोटो काढते, असं तर मी कस्टमरला बनवू नाही शकत. कारण की मी मग काय केलं, मी माझाच ब्लाऊज स्टिचिंग करून तुम्हाला दाखवलेला आहे मैत्रिणींनो, कशा पद्धतीने मी ब्लाऊज स्टिचिंग करत असते. तर या पद्धतीने आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तुम्हाला जर पुन्हा एकदा आपला व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला म्हणजे आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, आणि जे घंटीचं बटन आहे ते दाबायला विसरू नका, म्हणजे मी ज्यावेळेस नवनवीन व्हिडिओ टाकेन तुमच्या फायद्यासाठी ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याच्यासाठी घंटीचं प्रेस बटन नक्की दाबा. चला मग, थँक्यू.